समरजित घाटगेंना महायुती कोल्हापूर लोकसभेसाठी उतरवण्याची शक्यता आहे। कोल्हापूरमधून वरिष्ठ नेत्यांकडून समरजित घाटगे यांच्या नावाला पसंती मिळाली आहे अशी माहिती समोर येते। त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये महायुतीसाठी घाटगे उमेदवार असू शकतात। याच्या संदर्भातल्या चर्चा आता जोर धरत आहेत, कारण ज्येष्ठांकडून सुद्धा त्या नावाला पसंती मिळतेय। समरजित घाटगे भाजपचे नेते आहेत। अजून जागा वाटपाचा तिढा सुटला नाहीये। भाजप आपल्याकडे कोल्हापूर मतदारसंघ मागत असल्याचं समजतंय, पण हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळेल अशी सुद्धा शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले गेले। शेखर, कोल्हापूरमध्ये नेमकी कशी लढत बघायला मिळू शकते? घाटगे जर उभे राहत असतील तर त्यांच्या विरोधात नेमका कुठला उमेदवार उभा असू शकतो? रिद्धी, आपण जसं पाहिलं की गेल्या अनेक दिवसांपासून शाहू छत्रपती महाराज यांच्या नावाची चर्चा होती आणि महाविकास आघाडीकडून आता त्यांचं नाव जवळपास निश्चितच झालेलं आहे। मात्र महायुतीकडून आता कोण उमेदवार असणार या संदर्भातल्या चर्चा 2 ते 4 दिवसांपासून अधिकच जोर धरू लागलेली आहे आणि यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं नाव जे आलेलं आहे समोर ते म्हणजे समरजित घाटगे। समरजित घाटगे हे कागलमधील राजघराण्यातीलच खरं तर एक व्यक्ती आहेत आणि त्यांनाच खरं तर शाहू महाराजांच्या विरोधात उभं करण्याचं एक नवीन रणनीती जी आहे ती आता महायुतीकडून आखली गेल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। शिवाय या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या देखील उमेदवारीवरून जे आहे त्या तर्कवितर्क व्यक्त केले जात होते। त्यांचं तिकीट कापलं जाईल की काय अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली होती आणि या संदर्भातच अनेक वरिष्ठ नेत्यांनी देखील आपल्या वरिष्ठांना संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत देखील काही माहिती दिल्याची माहिती मिळते। त्यामुळे नक्कीच सध्या आता कोल्हापूरमध्ये समरजित घाटगे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागलेली आहे। त्यामुळे एकीकडे जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटला नसला तरी अनेक चेहरे जे आहेत ते बदलण्याची देखील शक्यता आहे आणि त्या बदलणाऱ्या चेहऱ्यांमध्ये आता कोल्हापूर लोकसभेचा देखील या ठिकाणी समावेश असू शकतो आणि समरजित घाटगे यांच्या रूपानं या ठिकाणी एक नवा चेहरा महायुती कोल्हापूर लोकसभेसाठी उतरवणार हे मात्र जवळपास आता निश्चित झाले की काय अशी शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे नक्कीच काही दिवसांमध्येच या संदर्भातले चित्र जे आहे ते स्पष्ट होईल आणि काय नेमकं या ठिकाणी होणार आणि शाहू महाराजांविरोधात कोणाची या ठिकाणी लढत पाहायला मिळणार हे देखील अधिकृत घोषणा काय होते त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।